नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण स्टर्नम विषयी बघणार आहोत. स्टर्नम हा बघा, हा जो पोर्शन आहे हा स्टर्नम म्हटलं जातं. त्याच्यामध्ये तीन पार्ट्स असतात. एक तर मॅनिब्रियम, हा वरचा पोर्शन जो आहे मॅनिब्रियम म्हटला जातो. हा मधला जो पोर्शन आहे हा त्याची बॉडी असते आणि खाली जे आहे ते झिपॉइड प्रोसेस. याला रिव्स अटॅच असतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ. आता हे सेवन्थ पर्यंत डायरेक्ट अटॅच असतात. मग सेवन्थला जे 8, 9 आणि 10 हे अटॅच असतात. आणि पुढच्या जे आहेत 2, 11 आणि 12 हे बघा, हे 11th आणि ही 12th हे जे आहेत त्या फ्लोटिंग रिव्स म्हटल्या जातात. त्या फ्लोट करतात म्हणून. आणि ह्या ज्या आहेत ह्या डायरेक्ट अटॅच नसतात म्हणून ह्या फॉल्स रिव्ह म्हटल्या जातात. फॉल्स रिव्ह 8, 9 अँड 10 हे फॉल्स रिव्ह. ह्या ज्या आहेत ह्या ट्रू रिव्स म्हटल्या जातात वरच्या 7th पर्यंत. ट्रू रिव्स. येस. तर आपण आपला आता स्टर्नम विषयी एकदा माहिती घेऊयात. स्टर्नम फ्लॅट बोन आहे. येस, इट इज फ्लॅट बोन, anterior and medial part of the middle part of the thoracic region. समोरच्या बाजूला आणि मिडलला त्या ठिकाणी असतो. स्मॉल स्वॉर्ड शेप, लहान स्वॉर्ड प्रमाणे त्याचा शेप आहे, तलवारीप्रमाणे. त्याची मूठ वरच्या बाजूला आणि खाली पाता असे या ठिकाणी. 17 सेंटीमीटर लेंथ त्याचे आहे. लॉंगर इन मेल देन इन फिमेल. मेल मध्ये ती लॉंगर असते, मोठी असते फिमेल्स पेक्षा. इट हॅज 3 मेन पार्ट्स. येस, 3 मेन पार्ट्स. मॅनिब्रियम, upper part, body of the sternum, middle part and gypoid process, lower part. हे तीन पार्ट त्यामध्ये. मग मॅनिब्रियम, इट इज quadrilateral in shape. quadrilateral shape आहे त्याचा. It is thickest and strongest part of the sternum. thickest आणि strongest part त्या ठिकाणी. It has 2 surfaces. Yes, 2 surfaces त्याच्यामध्ये. एक तर anterior surface and posterior surface and 4 borders. Yes, 2 surfaces, anterior and posterior, समोरचा आणि मागच्या बाजूचा. Then मग ते 2 surfaces विषयी बघू आणि मग 4 surfaces विषयी, 2 surfaces विषयी नंतर 4 borders विषयी. मग 2 surfaces, पहिला anterior surface, it is convex from side to side and concave from the above downward. प्रेझेंट anteriorly प्रेझेंट आहे. साइड बाय साइड कॉन्केव्ह आहे, पण अबव डाउनवर्ड जे आहे ते त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स जो आहे तो साइड बाय साइड आहे, पण कॉन्केव्ह जो आहे तो अबव डाउनवर्ड्स, वरून खाली जो आहे तो कॉन्केव्ह, पण इथून त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स. दोन्हीची त्या ठिकाणी असणार आहे आणि अँटेरियरली प्रेझेंट असणार आहे. अँटेरियरली. पोस्टेरियर सरफेस, इट इज कॉन्केव्ह असणार आहे पूर्ण, अँड इट फॉर्म्स द अँटेरियर बाउंड्री ऑफ द सुपिरियर मिडियास्टायनम. सुपिरियर मिडियास्टायनमची अँटेरियर बॉर्डर जी आहे, अँटेरियर बाउंड्री जी आहे ती फॉर्म करण्याचं काम करतं. देन 4 बॉर्डर्स, सुपिरियर, इन्फेरियर, राईट आणि लेफ्ट लॅटरल. सुपिरियर, इन्फेरियर, राईट लॅटरल, ही राईट लॅटरल म्हटली जाईल आणि लेफ्ट लॅटरल, हे सुपिरियर, हे इन्फेरियर. सुपिरियर बॉर्डर, इट इज थिक and it has a jugular notch. हे बघा, हे jugular notch त्या ठिकाणी. clavicular notch articulates with the medial end of the clavicle. clavicleच्या medial end ला त्या ठिकाणी ते अटॅच होईल. yes, clavicle to form sternoclavicular joint. इथे त्या ठिकाणी हे क्लॅविकल अटॅच असतील आणि ही पूर्ण जी आहे ती सुपेरियर बॉर्डर म्हटली जाईल. क्लॅविकल ज्या ठिकाणी अटॅच होतं ते पण त्याच्यामध्ये येईल. ओके. देन इन्फेरियर बॉर्डर, इन्फेरियर खालची, इट फॉर्म्स द स्टर्नल अँगल इन बिटवीन मॅनिब्रियम अँड बॉडी. हे जे बॉडी आहे त्या ठिकाणी खाली मॅनिब्रियम, हा मॅनिब्रियम आणि ही बॉडी,
त्याला त्या ठिकाणी अँगल फॉर्म करण्याचं काम करतं. त्याचं एक प्रकारचं जंक्शन आहे, याला स्टर्नल अँगल म्हटलं जातं. स्टर्नल अँगल, येस, इन्फेरियर बॉर्डरला स्टर्नल अँगल. Right lateral, it articulate with the first costal cartilage and also articulate surface at lower part of second. Yes, secondचा त्या ठिकाणी काही भाग आणि फर्स्ट कॉस्टल कार्टिलेज जे आहे ते त्या ठिकाणी अटॅच होईल. लेफ्ट लॅटरल त्याचप्रमाणे आर्टिक्युलेट विथ द फर्स्ट कॉस्टल कार्टिलेज and also articular surface for the second costal cartilage. Yes, सेकंड कॉस्टल कार्टिलेज साठी त्या ठिकाणी अटॅचमेंट होईल. त्याच्यानंतर बॉडी ऑफ स्टर्नम. बॉडी ऑफ स्टर्नम, इट इज लॉंगर, नॅरोअर अँड थिनर. बघा, हा वरचा पार्ट गेला की त्या ठिकाणी ही बॉडी फॉर्म होईल. त्या ठिकाणी इथून बॉडी त्या ठिकाणी ही खालची आणि मग खाली हे जिपॉइड प्रोसेस. इथून ही जो पार्ट आहे तो हा बॉडीचा पार्ट म्हटला जाईल. येस, इट इज बॉडी. लॉंगर, नॅरोअर अँड थिनर. नॅरो होत जाते, थिनर जाते. इट हॅज टू सरफेसेस, अर्थात एंटेरियर अँड पोस्टेरियर. समोरचा एंटेरियर, मागचा पोस्टेरियर. इट इज नियरली फ्लॅट प्रेझेंट एंटेरियरली, फ्लॅट असतो त्या ठिकाणी. देन पोस्टेरियर, इट इज कॉन्केव प्रेझेंट पोस्टेरियरली. कॉन्केव असणार आहे आणि पोस्टेरियरली असणार आहे. देन बॉर्डर्स. बॉर्डर्स राईट लॅटरल अँड लेफ्ट लॅटरल. ही जे आहे हे राईट लॅटरल, लेफ्ट लॅटरल. हे राईटला आहे त्याचं म्हणून राईट लॅटरल. इट फॉर्म्स सायनोवियल जॉइंट्स विथ सेकंड कॉस्टल कार्टिलेज अँड थर्ड टू सिक्स्थ कॉस्टल कार्टिलेज. 3 ते 6. सेकंडचा काही भाग येतो कारण सेकंड ह्या दोघांमध्ये अटॅच असतो. वरती पण थोडा असतो आणि खाली पण त्या ठिकाणी. फर्स्ट या ठिकाणी येईल, सेकंड ह्या दोघांच्या मध्ये त्या ठिकाणी येईल. म्हणून सेकंड कॉस्टल कार्टिलेज म्हटलेलं हे इथं, आणि मग थर्ड पासून थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड सेवन्थ हे त्या ठिकाणी अटॅच असतील दोन्ही बाजूंनी. हे राईट लॅटरलला ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे लेफ्ट लॅटरलला पण त्या ठिकाणी ते अटॅच असेल. इट फॉर्म्स सायनोवियल जॉइंट फॉर द सेकंड अँड थर्ड टू सिक्स्थ अँड सेवन्थ कॉस्टल कार्टिलेज. कारण सेवन्थ जो आहे तो पण परत या ठिकाणी दोघांच्या मध्ये येईल म्हणून त्या ठिकाणी तो सेवन्थ पण म्हटलेला आहे. 2, 3, 4, 5, 6, 7. 7 जो आहे तो इथं याच्यावर त्या ठिकाणी येईल. बघू आपण त्याला अजून. सेवन्थ कॉस्टल कार्टिलेज सुद्धा त्याला अटॅच असेल. देन टू एंड्स, अप्पर एंड, इट फॉर्म्स सेकंडरी कार्टिलेजिनस जॉइंट विथ द मॅनिब्रियम स्टर्नी. मॅनिब्रियम स्टर्नीशी तो त्या ठिकाणी अटॅच असेल. स्टर्नल अँगल त्या ठिकाणी फॉर्म होईल. लोअर एंड, इट फॉर्म्स अ प्रायमरी कार्टिलेजिनस जॉइंट विथ जिपॉइड प्रोसेस. या जिपॉइड प्रोसेसची लोअर एंडचा जो त्या ठिकाणी आहे या ठिकाणी लोअर एंडची लोअर एंड ऑफ द बॉडीशी त्या ठिकाणी अटॅचमेंट असेल. जिपॉइड प्रोसेस, इट इज स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द स्टर्नम. इट कनेक्ट्स विथ द लोअर एंड ऑफ द बॉडी ऑफ द स्टर्नम. बॉडी जी आहे ती त्या ठिकाणी अटॅच होते. येस. त्यानंतर अटॅचमेंट, मसल अटॅचमेंट मध्ये पेक्टोरलिस मेजर ती त्या ठिकाणी अटॅच असेल. त्यासोबत डायफ्रॅम, सगळ्यात महत्वाचा डायफ्रॅम खाली जो असेल तो त्या ठिकाणी पूर्ण डायफ्रॅम चेस्टला कव्हर करण्यासाठी तो त्या ठिकाणी असेल. आणि रेक्टस ॲब्डॉमिनस, रेक्टस ॲब्डॉमिनस मसल पण त्या ठिकाणी अटॅच असेल. त्याच्यानंतर रिब्स ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. थँक्यू.